प्रणाम आत्मवंदन. मदाहून जास्त गोड आणि मिरचीहून जास्त भयंकर. तुमच्या घरी तुमचा एखादा शत्रू आला किंवा शिवाय देणारा व्यक्ती जरी आला तरी त्याचे आदरातिथ्य करा. आपली भारतीय संस्कृती सांगते अतिथी देवो भव. येणारा तो व्यक्ती तुमचं ऐकण्यासाठी येत नाही तर तुम्हाला ऐकवण्यासाठी येत असतो. तुमच्यावरती तो त्याची मनातील भडास काढण्यासाठी येत असतो. तर काही करू नका, शांत बसा. प्रभू श्रीराम त्यांच्याकडे जेव्हा कुणी यायचे तेव्हा ते त्याचे बोलणे जोपर्यंत ऐकत राहायचे तोपर्यंत तो कोणाची निंदा करत नाही तोपर्यंत. पण ज्यावेळेस तो व्यक्ती इतरांविषयी निंदाकारक बोलत असे त्यावेळेस प्रभू श्रीराम अगदी युक्तिपूर्वक तो विषय बदलत असे. तसेच तुम्ही करा. आपल्याकडे येणाऱ्याचे आतिथ्य मनभावे करा. शत्रू मित्र कुणीही असो त्याच्याशी प्रेमाने वागा. अहंकार आपला बाजूला ठेवा. पहा, ज्याची वाणी अगदी गोड असते, मधुर असते, त्याची मिरचीसुद्धा विकली जाते. पण ज्याची वाणी मिरचीसारखी तिखट असते, कडू असेल, त्याचे मधही विषासारखे वाटते. लोक त्याच्याकडून घेत नाहीत आणि मिरची विकणाऱ्याची वाणी गोड असेल तर लोक त्याच्याकडनं मिरचीही घेतात. मधुर वाणी मधाहून जास्त गोड आहे आणि कटू वाणी मिरचीहून जास्त भयंकर आहे. काठीचा, चाकूचा, तलवारीचा घाव तो भरतो, परंतु कटू वचन बोलायची सवय असेल तर ती सोडून दिली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा.